भेट भाग 4. मला अजूनही आठवत आहे माझा शाळेचा पहिला दिवस. माझ्या बाबांची बदली होऊन मी नुकतीच पुण्याला आले होते. माझी तर इच्छाच नव्हती नवीन शाळेत यायची. इकडचं सगळंच वेगळं होतं माझ्यासाठी. माझी बोली कोल्हापुरी, तर सगळ्या मुली हसायच्या माझ्यावर. माझ्याशी कोणी बोलायचं पण नाही. मी डबा खायला पण एकटीच बसायचे. मग एक दिवस तू आलास आणि स्वतःहून माझ्याशी बोललास. डबा खायला माझ्यासोबत बसलास. माझा पहिला मित्र होतास तू, शाळेतही आणि आयुष्यातही. शाळेत काही स्पर्धा असली की तू एकटेच माझे नाव घेऊन ओरडायचा, मला सपोर्ट करायचा. इतकं भारी वाटायचं सांगू. आणि मग जिंकणं आणि हरणं नाममात्र राहायचं. तुला हे आठवतही नसेल. मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझे नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो. शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती 10-1 मिनटं मजेत जायची एकत्र जाताना. पुढे 7वीत असताना मला एका मैत्रिणीने सांगितलं की पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यू लिहिलंयस. हे खरं की खोटं हे अजूनही माहिती नाही, पण ते ऐकून तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं सगळ्यांना माहिती आणि आता माझं काही खरं नाही. कसली भीती होती काय माहीत. 7वीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले यापेक्षा जास्त तू माझ्या तुकडीत आहेस की नाही याची मला जास्त उत्सुकता होती. म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस. का कोणास ठाऊक, माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस अशी एक वेडी आशा होती मला. पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते, ना कोणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलण्याची हिंमत. तो म्हणाला कसं बोलणार. मला तुकडीत टाकलेलं. इतका राग आला होता ना. त्यात तुला म्हणजे तू मला चिडवणार असं वाटलं मला. आपण किती वर्ष या छोट्या छोट्या गोष्टी न बोलण्याने गैरसमज करून घेतल्या ना. तर असो, शाळेची पुढची 3 वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची. तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पळत पोचायचे. तू बघून न बघितल्यासारखं करायचास, पण मी माझ्याच नादात होते. तुला लांबूनच बघून खुश व्हायचे. त्यातच एकदा मी कॉलेजला जायला बसस्टॉपवर थांबले होते. एक ग्रुप माझ्याकडे बघून काहीतरी खुसफुस करत हसत होता. मला ऐकू आलं की ही बघा हीच ती मुलगी जी आण्याच्या मागं लागली. इतकं भयंकर वाटलं ना ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच हादरली. याचा अर्थ तू तुझ्या मित्रांना माझ्याबद्दल असं सांगायचास. मला खूप लाजल्यासारखं झालं. मी तिथून निघून गेले आणि त्यांचा ग्रुप खो खो करून हसायला लागला. ती काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं. स्पष्टीकरण नकोय मला. खरंच खूप वर्षापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याची तेव्हा हिंमत नव्हती आणि आता इतक्या वर्षानंतर इच्छाही नाहीये. पण इतकी वर्ष हे सगळं आज साठवून ठेवलं, ते आता वाहतं करायचंय. तर घरी आले, खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळूवार न उमललेलं न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं, त्याची अशी परवड झाली होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे लागले होते आणि ते तू सगळ्यांना सांगत फिरत होतास. माझ्या मनातले सगळे खेळ खोटे होते. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. तेव्हाचं सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवंडा आलाच. असंही आजकाल कारण नसताना डोळे भरून यायचे. गायनाईकने सांगितलं होतं की वयाच्या या टप्प्यावर हे असं होणारच. मूड स्विंग्स होणं, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं, जे आवडेल ते करायचं, जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे. यामुळे तिला किती हर्ट झाली याची जाणीव त्याला पहिल्यांदाच झाली. तसंच लाटांकडे पण तुझ्या मैत्रिणींमुळे मी जमिनीवर आले. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडवून टाकलं. आधी इंजिनिअरिंग केलं, मग MBA, त्यात इंटर्नशिप, हे ओघाने आलंच. एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबांची ओळख झाली आणि मित्र झाला तो माझा. त्यांनी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाली. तोपर्यंत कोणत्याही मुलाने माझ्याकडे त्या नजरेनं बघितलंच नव्हतं बहुधा. त्यामुळे पहिल्या मुलाने विचारलं बरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं.
पुन्हा बेदम हसू आलं तिला. स्वतःचीच कीव येऊन बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्याने हलकंच थोपटलं. त्याने बळकट येऊन ती पुढे बोलती झाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा नवीन नवीन कथा मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. धन्यवाद.